झी 24 तास एक पाऊल पुढे। डॉक्टर रत्नाकर महाजन, मला सांगा, विविध राज्य हे सगळं राबवत आहेत, तुमच्या योजनेत यापेक्षा वेगळं काय असणार आहे? ही सगळी जी सुरुवात झाली ती मुळामध्ये दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना त्यांना परवडेल अशा दरामध्ये धान्य मिळालं पाहिजे हे धोरण म्हणून केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी मान्य केलं, तेव्हापासून ही सुरुवात झाली। हा विषय मुळात समवर्ती सूचीमध्ये असल्यामुळं केंद्राने धोरण म्हणून सांगितलेल्या गोष्टी राज्यात अंमलात आणत असताना राज्यांना आपापल्या कुवती आणि भौगोलिक परिस्थिती, शेती उत्पन्न हे सगळं लक्षात घेऊन आपल्या आपल्या योजना ठरवून अंमलात आणण्याचा अधिकार आहे। त्यामुळं वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीनं ही योजना अंमलात येत आहे, हे खरं आहे। पण जरी असं असलं तरी काही राज्यांमध्ये अजूनही जेवढी गरज आहे तेवढी साधन सामग्री राज्यांकडे नाही किंवा तेवढी यंत्रणा राज्यांकडे नाही, हे लक्षात घेऊन संबंध देशभर लागू होईल अशी एक युनिफॉर्म स्कीम असण्याची आवश्यकता होती। त्या युनिफॉर्म स्कीमचं फ्रेमवर्क या बिलानं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि अंमलबजावणीमध्ये राज्यांना फ्लेक्झिबिलिटीचं तत्व सुद्धा यांनी मान्य केलेलं आहे। उदाहरणार्थ, ज्या राज्यांना धान्य द्यायचं नसेल त्यांनी कॅश बेनिफिट द्यायला हरकत नाही असंही म्हटलेलं आहे। आता याची सुद्धा चर्चा सुरू होऊ शकते, त्याच्यामध्ये काय लगेच आज ठरवलं आणि उद्या अंमलात आलं असं काही नाही आहे। हा जो ऑर्डिनन्स आहे याचं कायद्यात रूपांतर व्हायचं असेल तर 6 महिने संपण्यापूर्वी संसदेमध्ये याची चर्चा व्हावी लागणार आहे आणि ती होताना या सर्व मुद्द्यांचा चर्चा होईल। फक्त या चर्चेला या ऑर्डिनन्स नंतर योजनांच्या अंमलबजावणीत आढळून आलेल्या त्रुटींचा आणि प्लस पॉईंट्सचा बॅकग्राऊंड लाभणार आहे आणि म्हणून ती चर्चा जास्त फलदायी आणि जास्त चांगली होणार आहे। रत्नाकर महाजन, मला सांगा, प्रत्येक वेळी अशा घोषणांची गरज काय बरं असते आम्हाला? आता आपण फुकट अन्न देतोय, 2004 साली आपण फुकट वीजेची घोषणा केली, 2009 साली कर्जमाफीची घोषणा केली, आता श्याम जाजू म्हणत होते त्याप्रमाणे आपण गरिबी हटवायची घोषणा केली। निवडणुका या फक्त अशा प्रकारच्या घोषणांवरच आपण जिंकणार आहोत का प्रत्यक्ष अंमलबजावणीकडेही जाणार आहोत? नाही, याचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही। मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 2011 पासून या विषयाची विविध पातळ्यांवर इन्क्लुडिंग पार्लमेंट विविध पातळ्यांवर चर्चा चालू आहे। आज ते केलं याचा अर्थ त्याच्या मागे भलतीच काहीतरी राजकीय प्रेरणा आहे असं ज्यांना म्हणायचं असेल ते म्हणत, पण त्यांना ते 6 महिन्याच्या आत संसदेच्या पटलावर बोलण्याची मुभा आहे, संधी आहे। संसद चालू दिली तर हा एक मोठा प्रोव्हिजिओ आहे, कारण ज्यांनी गेल्या 4 वर्षामध्ये एकही अधिवेशन शांतपणे चालू दिलं नाही आणि वर असं म्हणतात की आम्ही जर संसद चालू दिली असती तर अमुक अमुक झालंच नसतं। म्हणजे संसदेत निवडून जायचं कशासाठी? तर संसद चालू न देण्यासाठी। हा उलटा प्रवाह झाला। त्यामुळं संसद चालू न देण्यासाठी जे संसदेत जातात आणि तसं छातीठोकपणे बाहेर सांगतात त्यांच्याबद्दल येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदारांनी विचार केला पाहिजे। बरोबर आहे। एक प्रकारे याचा निवडणुकीशी कसा संबंध आहे हे सुद्धा आता आपल्याला कळलं। या कार्यक्रमात या भागाचा शेवट करताना मी एक प्रश्न घेऊन जाणार आहे श्याम जाजू यांच्याकडे। श्याम जाजू, मलावीमध्ये अशा प्रकारची योजना प्रचंड मोठ्या प्रमाणावर मलावी देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती राबवण्यात आली आणि त्यावेळेला जवळपास 19 मल्टीनॅशनल कंपन्यांनी तिथल्या शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली। त्याच्यामध्ये शीतगृह होती, त्याच्यामध्ये सप्लाय चेन होती, त्याच्यामध्ये धान्य साठवण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली होती, ट्रान्सपोर्टवर इन्व्हेस्टमेंट केली होती। या सगळ्यामुळे तिथली व्यवस्था सुधारली असं आपल्याला दिसतं। आज आपल्याकडे 40% धान्य सडतंय। 19 लाख टन आपण उत्पादन करतो, त्यातलं 40% धान्य सडतंय। सुप्रीम कोर्टाला आदेश द्यावे लागतायत। कुठेतरी मल्टीनॅशनल कंपन्या, मोठ्या मोठ्या भारतीय कंपन्या याच्यामध्ये गुंतवणूक करतील आणि शेतीची अवस्था सुधारेल, त्याला चालना मिळेल असं तुमच्या पक्षाला वाटत नाही? सुप्रीम कोर्टाने ज्यावेळा काँग्रेसच्या UPA सरकारला आदेश केला ती केस भारतीय जनता पार्टीनेच दाखल केलेली होती। त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ताशेरे जोडले आणि या अशा प्रकारचं नुकसान होणारं आणि नासलं जाणारं अशा प्रकारचं जे धान्य आहे ते गरिबांना फुकट वाटा अशा प्रकारचा आदेश त्यावेळा कोर्टाकडून आला। त्याची सुद्धा अंमलबजावणी हे वाया गेलं तरी चालेल, ते दारूवाल्यांना शराबवाल्यांना विकलं पण गरिबांच्या पोटात ते गेलं नाही, अशा प्रकारचं या सरकारचा परफॉर्मन्स राहिलेला आहे। जे मी गरिबी हटावची घोषणा म्हणत होतो आजही तीच घोषणा आहे, काँग्रेसचा हात गरिबाच्या साथ असं
70-75 वर्षापैकी 60 वर्ष काँग्रेसची सत्ता या देशामध्ये अव्याहतपणे चालू आहे आणि तरी गरिबी मात्र तशीच वाढते आहे. 67% जनता ज्याचा लाभार्थी होणार आहे ही काय आम्हाला फार चांगली गोष्ट आहे का? अशा बरं ज्या ज्या राज्यांनी या योजना केल्यात, तामिळनाडू सरकार 20 किलो तांदूळ फुकट देतंय सगळ्यांना. छत्तीसगडनी फार चांगली योजना राबवली. राजस्थान चालवत आहे. वेगवेगळे राज्य ही योजना चालवत असताना त्यांचा कोणताही विचार न करता काही राज्यांनी विनंती केली की आमच्या राज्यात असा हस्तक्षेप करू नका, याची गडबड होईल. आता मध्ये मनरेगाच्या काळात आम्ही कॅश सबसिडी वाटणार सगळ्यांना बँकांच्या माध्यमातून, अशा प्रकारची घोषणा झाली. लोकांचे बँक अकाउंट्स नाहीत. आणखीन एक करप्शनचं नवीन दालन काँग्रेस उघडत आहे. ज्या ज्या वेळा आम्ही पार्लमेंट बंद केली नसती तर 2Gचा घोटाळा बाहेर आला नसता, 3Gचा घोटाळा बाहेर आला नसता, हे सगळे CAGनी आणलेले कॉमनवेल्थचा घोटाळा नसता आला. हे सगळे घोटाळे बाहेर काढण्याचं काम संसद हे केवळ काही भाषण करण्याचं, वादविवाद करण्याची संस्था नाहीये. तिथं तुम्ही चर्चा करा आणि घरी जा. आम्हाला पाहिजे तेच आम्ही करू. त्यापेक्षा मग संसद बंद करून आम्ही जनतेच्या रस्त्यावर, संसदेपासून सडकपर्यंत ही लढाई आम्ही लढणार, अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतली. श्याम जाजू यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्टपणे सांगितलेली आहे की संसदेपासून रस्त्यापर्यंत ते ही लढाई नेणार आहेत. या एकूणच प्रश्नावर मतांचं राजकारण कसं खेळलं जातंय हेही आपण पाहिलं. परंतु कळीचा मुद्दा आहे की ही प्रचंड मोठी योजना कार्यान्वित करायला लागणारी अंमलबजावणीची ताकद आणि यंत्रणा या देशात आता उपलब्ध आहे का, हाच खरा कळीचा मुद्दा आहे. आणि याच विषयावर या सर्व मान्यवरांना मी बोलतं करणार आहे. काही तथ्य तुमच्यासमोर मांडणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा G24 तास. आपण पाहताय मतांसाठी पुढचं पाऊल. G24 तास, एक पाऊल पुढे.